पवार मुर्दाबाद, अजित पवार मुर्दाबाद, अजित पवार मुर्दाबाद, अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, भारतीय संविधानाचा अजित पवार मुर्दाबाद, अजित पवारचा करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सर आम्ही आमच्या पत्राद्वारे कळविण्यात आले जिल्हाधिकारी साहेबांना की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण जरा एका चांगल्या पदावर आहेत, आपण एका पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहात, आपण एक छोटा पक्ष चालवता, आपण कुठली भाषा वापरता याची भान ठेवा. वंचित बहुजन आघाडी आपल्याला कधीही अशा स्टाईलमध्ये उत्तर देईल. तुम्ही समाजाच्या विरुद्ध बोलणं बंद करा. आपण 10 आपल्या घरातले आमदार खासदार मंत्री संत्री सगळं करता आणि जे लोक PhD करून रात्र मेहनत करून PhD करून त्याच्या कष्टाचं फळ द्यायला मिळत आहे आणि आपण तर चोऱ्या डाकाऱ्या टाकून आपल्या घरातले 5-10 मंत्री करून आपण ही भाषा वापरता. ही बराबर भाषा नाही आपली. आपण आपल्या पदाचा गैरवापर करून भाषा वापरणं बंद करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलमध्ये आपल्याला उत्तर. अजितदादांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते एकदम आम्ही वंचित बहुजन आघाडी त्या वक्तव्याचा निषेध करतोय आणि त्यासाठीच आम्ही आज कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहे. सरकारने आधीच शिक्षणाचा बोजवारा केलेला आहे. शिक्षण पूर्ण महागडं केलं आहे. एक तर शिक्षण घेऊ देतही नाही आणि शिक्षण घेतलं तर नोकऱ्या पण नाहीत. तरी आमच्या जे बहुजन समाजातले विद्यार्थी आहेत ते अहोरात्र कष्ट करून PhD मिळवत आहेत. हे काय त्या सरकारच्या डोळ्यात खुपतंय का काय? हा मला म्हणजे हा गंभीर प्रश्न आहे. मला हे सांगायचं आहे की PhD करणं हा काही गुन्हा आहे का? जर गरीब विद्यार्थी कष्ट करून मेहनत करून जर शिक्षण घेत असतील तर त्यांचा दोष आहे का? आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे बार्टीच्या माध्यमातून PhD करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. आणि अजितदादाला मी या माध्यमातून विचारतो, 65,000 कोटीचा जो भ्रष्टाचार तुम्ही लपवता, आता काल परवा जे महारत्नाच्या जमिनीचे 2,000 कोटी रुपयाचा जे भ्रष्टाचार झाला आहे, जमीन नावाने केली, त्याच्यावर शासनाचा कर बुडवला जातो, शासनाचा पैसा बुडवला जातो. आणि बहुजनांचे विद्यार्थी जर PhD करत असतील, त्यांच्या आई वडील हाडाचे काळा करून त्यांना शिकवत असतील तर अजितदादा तुम्हाला काय खपवल्या जात नाही, का पावल्या जात नाही? मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दार तुम्ही बंद करण्याच्या उद्देशानं असं बेताल वक्तव्य करता आणि तुम्ही जी समिती नेमत आहोत त्या समितीच्या ढुंगणावर लात मारतात वंचित बहुजन आघाडी आणि तुमच्या बेताल वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. जय भीम, जय वंचित बहुजन आघाडी.